सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आता निधीच्या मुद्द्यावरून चांगली जुंपली आहे। ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरींनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हवाल्याने मोठा गौप्यस्फोट केलाय। तर प्रशासकाला हाताशी धरून मुंबई महापालिकेची लूट सुरू असल्याचा हल्लाबोल खासदार विनायक राऊतांनी केलाय। विरोधकांच्या या आरोपांवर सत्ताधाऱ्यांनी कशी प्रतिक्रिया दिली किंवा कशा प्रकारे हल्लाबोल केला बघूयात। विकास निधीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय लढाई सुरू झाली आहे। विरोधी पक्षाच्या आमदारांना विकास निधी मिळत नसल्याचा आरोप आमदार अजय चौधरी यांनी केला। विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याने अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याची माहितीही त्यांनी दिली। या भेटीत विकास निधीच्या बद्दल विचारणा केल्यानंतर अजित पवार यांनी काय उत्तर दिलं हे आता अजय चौधरी यांच्याच तोंडून ऐका। दादांनी चक्क उत्तर दिलं मला। चौधरी साहेब, मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत, उद्धव ठाकरेंच्या एकाही आमदारांना 1 रुपया निधी द्यायचा नाही। काय तुम्ही सरकार चालवता? म्हणून आम्ही सरकार आमचं असं आहे, प्रगतिशील आहे, सर्वसामान्यांचं आहे। मग हा सर्वसामान्यांवरती तुम्ही करत असलेला अन्याय आहे। मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशामुळे ठाकरे गटाच्या आमदारांना विकास निधी मिळत नसल्याचा गौप्यस्फोट आमदार अजय चौधरी यांनी केलाय। दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मुंबई महापालिकेत प्रशासकांना हाताशी धरून निधीचा गैरवापर सुरू असल्याचाही आरोप केलाय। मुंबई महापालिकेमध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासकाला हाताशी धरून शिंदे हे मुंबई महापालिकेची लूट करतायत आणि म्हणूनच स्वतःचे जे आहेत त्यांना वारेमाप पैसा द्यायचा आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या लोकप्रतिनिधींना काही द्यायचं नाही अशा पद्धतीचा दुटप्पीपणा जो केलेला आहे तो आता मुंबईकरांच्या लक्षात आलेला आहे। शिवसेना ठाकरे गटानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधलाय। त्यामुळे सत्ताधारी गटानं सुद्धा जशास तसं उत्तर देत आरोप खोडून टाकलेत। विकास निधीच्या मुद्द्यावरून नेहमीच राजकीय संघर्ष सुरू असतो। आता सत्तेत असणारे विरोधी पक्षात असताना विकास निधीची ओरड करतायत आणि आधी सत्ता उपभोगल्यानंतर विरोधी बाकांवर बसणारे सुद्धा विकास निधीवरून तोफ डागत असतात। आता सुरू असलेल्या विकास निधीची मागणी आणि राजकारण याच पठडीतलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।